माझ्याबरोबर आदरणीय समीर कुलकर्णी आहेत, जे महाराष्ट्रभर माहिती आहेत की एक हिंदुत्वादी कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी या सायली सुर्वेंच्या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. म्हणजे 2 दिवसांपूर्वी सायली सुर्वे यांना काशी मीराच्या कोर्टामध्ये नेऊन, रमेशजी या नाही या नाही काशी मीराच्या कोर्टात नेऊन त्यांची जी कायदेशीर कामं होती ती पूर्ण करण्याचं काम समीर कुलकर्णींनी केलेलं होतं. म्हणजे 164चा जबाब त्याला म्हणतात. ज्या केसमध्ये सायली सुर्वे यांना त्यांच्या सासूने आणि त्यांच्या नवऱ्याने भरपूर छळलं होतं, मारहाण केली होती आणि त्याला धर्मांतराचा दबाव टाकला होता, ती केस नोंदवण्याचं काम समीर कुलकर्णींनी त्या कामात खूप सायली सुर्वेंना सहकार्य दिलं होतं. आणि काल सुद्धा प्रत्यक्ष जो अतिशय भयानक प्रसंग होता की कालच्या प्रसंगामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आदेश आला नसता आणि पोलीस जर त्या ठिकाणी कार्यरत झाले नसते तर सायली सुर्वे पुण्यापर्यंत पोहोचू शकल्या नसत्या. आणि त्या ठिकाणी सायली सुर्वेंच्या प्रोटेक्शनसाठी सायली सुर्वेंच्या आईबरोबर समीर कुलकर्णी स्वतः गेलेले होते आणि त्या ठिकाणी जवळजवळ कोर्टातलं काम संपल्यावर ठाण्याच्या कोर्टातलं सायली सुर्वेंना पळवून देण्याचा प्लॅन आतिफ तासेचा ठरलेलाच होता. आणि तिथले जे पोलीस आहेत ते पूर्णपणे भ्रष्टाचारी पोलीस आहेत, फ्रॉम टॉप टू बॉटम. आता आपल्याला तिकडची जास्त माहिती नाही, असतील काही चांगली लोक, पण बरेच प्रमाणात म्हणजे सिपिनबद्दल सुद्धा आम्हाला ऐकायला मिळालं की त्यांनी पण मोठी तोड केली. आणि त्या ठिकाणी आतिफ तासे हा वॉन्टेडमध्ये असलेला माणूस आहे, 307 मध्ये वॉन्टेड आहे. तो त्याच्यावर 307 प्रमाणे कारवाई होऊ नये म्हणून तो दुबईला पळून गेला होता. तो आतिफ तासे, तिथं त्याच्यावर अनेक केसेस आहेत, 15-20 केसेस आहेत. म्हणजे मोकाची ती आदर्श केस होऊ शकते इतकं तो अट्टल गुन्हेगार आहे. त्या आतिफ तासेने अनेक लोकांना मारहाण केलेली आहे, अनेक जमिनी बळकवलेल्या आहेत, बांगलादेशी घुसखोरांना तिथं बसवलेलं आहे. एका बनावट दर्ग्याच्या नावाखाली सरकारी जमीन हडपलेली आहे, आदिवासींच्या जमिनी बळकावलेल्या आहेत. 300 कोटी रुपयाची प्रॉपर्टी त्याची आई गुलशन पटेल आणि आतिफ तासे यांनी जमा केलेली आहे. आणि असा हा अतिशय सर्व दृष्टिकोनातून गुन्हेगार असलेला माणूस आज तिथं उजळ माथ्याने फिरतोय. याचं कारण फक्त एकच आहे, पोलीस यंत्रणा पूर्णपणे भ्रष्टाचारी आहे. आणि काल आदरणीय मेधाताई कुलकर्णी आणि आदरणीय उमाताई खापरे, आदरणीय महेशदादा लांडगे यांनी फोन केले, यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला अवगत केलं आणि याचं गांभीर्य तिथे लक्षात आलं मुख्यमंत्री कार्यालयामध्ये. आणि त्यामुळं मुख्यमंत्री कार्यालयातनं आदेश आला की सायली सुर्वेंना प्रोटेक्शन द्या, नाही तर सायली सुर्वे काल आल्याच नसते परत. तर इतके कालचा विषय फार गंभीर होता. आणि आज आम्ही पत्रकार परिषद घेण्याचे कारण असं आहे की हा जो आतिफ तासे आहे त्यांनी प्रचंड गुन्हेगारी चालवलेली आहे, प्रचंड शोषण केलेलं आहे. त्यांनी आपल्या पत्नीला सतत मारहाण केलेली आहे, दर 8 दिवसांनी तिला मारहाण झालेली आहे. आणि तिचे अनेक व्हिडिओ त्या मुलीकडे आहेत, पण ती मुलगी भयंकर घाबरलेली आहे. तिने सकाळी आम्हाला सांगितलं की मी पत्रकार परिषद येते आणि मला बोलायचं सगळ्यांशी, पण नंतर परत तिने तो निर्णय बदलला आणि ती आली नाही. तर त्या मुलीला गरोदर असताना पोटावर लाथा मारलेल्या आहेत आणि तिचा गर्भपात झालेला आहे. तिला 4 मुलं आहेत. आणि एवढंच नाही तर त्या मुलीला एकदा तर असा प्रसंग त्या मुलीने आम्हाला सांगितला, सायली सुर्वेने, की मला माझे कपडे फाडून मला माझ्या मुलांच्या समोर अर्धनग्न केलेलं होतं. इतक्या वाईट परिस्थितीमध्ये इतका त्रास दिल्यानंतर ती मुलगी असं म्हणाली की मला परत माझ्या माहेरी जायचं आहे, मला परत हिंदू व्हायचं आहे. आणि नंतर तिने घर वापसी केली, सगळं केलं. पण अचानक तिचं अपहरण केलं परवा दिवशी. आम्ही कोर्टात जाऊन आलो, सायली सुर्वेने व्यवस्थित त्या ठिकाणी आपली भूमिका बजावली. तिने जो गुन्हा दाखल केला होता 2 महिन्यापूर्वी त्याच्यामध्ये अतिशय मंद गतीने कामं झाली. म्हणजे जे काही
सायली सुर्वेचा जबाब नोंदवायचा होता, साक्षीदाराचे जबाब घ्यायचे होते, पंचनामा करायचा होता, नंतर न्यायाधीशाच्या समोर एक 164चा गुन्हा जबाब घ्यायचा असा सगळ्या गोष्टी हळूहळू झाल्यामुळं गुन्ह्याची पक्की नोंद परवा दिवशी झाली आणि सायलीची सासू गुलशन पटेल हिला अटक सुद्धा झाली. परंतु सायलीची सासू गुलशन पटेल हिला अटक झाली, पण सायलीचा नवरा आतिफ तासे हा मात्र बोकाट हिंडत होता तिथं आणि दमदाटी करत होता. म्हणजे तुम्हाला समीर कुलकर्णी जास्त त्याच्याबद्दल सांगतील की काल कोर्टामध्ये जो हजर होता तो, म्हणजे पोलीस आहेत, पोलीस यंत्रणा तिथं आहे, पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून सायलीला प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि हा वॉन्टेड गुन्हेगार आहे, 17-18 केसेस आहे त्याच्यावर, तरी सुद्धा हा उजळ मातेने हिंडतोय. आम्हाला कळलेली माहिती अशी आहे की गुलशन पटेल तिला पूर्वी लेडी डॉन म्हणायचे, म्हणजे त्या दाऊद इब्राहिमच्या बहिणीसारखं तिचं नाव त्या ठिकाणी घेतलं जायचं. काही लोकांचे मुर्दे पाडले त्यांनी त्या ठिकाणी, लोकांचे मुर्दे पाडून त्यांच्या जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत. काही लोकांना दमदाटी करून दडपशाही करून स्वस्तात जमिनी घेतल्या आहेत. हजारो फ्लॅटच्या इमारती उठवलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी बांगलादेशी घुसखोर पण बसवले आणि फ्लॅट विकून प्रचंड पैसे पण कमवले. आणि अशा पद्धतीने लव जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर, हिंदूंचं शोषण, बांगलादेशी घुसखोरांना सपोर्ट, म्हणजे सगळ्या प्रकारचे गुन्हे करणारे हे लोक आहेत. परंतु तरी सुद्धा समाजातली जी अनास्था आहे, राजकीय नेत्यांमध्ये ज्या प्रकारची जागृती पाहिजे तिचा अभाव आहे आणि पोलिसांचं पूर्णपणे भ्रष्टाचारी काम आहे. त्याच्यामुळं हे मोकाटपणे हिंडतायत आणि शोषण करतायत आणि विशेष म्हणजे हिंदुत्व विरोधी आणि देशविरोधी कामं करतायत. याच्याबद्दल आम्ही आज आपल्यासमोर गाऱ्हाणं मांडण्यासाठी आलो आहे की आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय पोचू शकेल आणि आतिफ तासे याच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि याला ताबडतोब अटक केली पाहिजे. काल त्यांनी दडपणाने दबावाने सायली सुर्वेचा ॲफिडेव्हिट करून घेतलेला आहे परवा दिवशीच्या केसबद्दल, तर ते ॲफिडेव्हिट रद्द झालं पाहिजे आणि सायली सुर्वेनी स्वखुशीने नोंदवलेली जी केस आहे त्या केसप्रमाणेच कार्यवाही झाली पाहिजे, अशी सुद्धा आमची माननीय मुख्यमंत्र्यांकडं मागणी आहे. या विषयासाठी आम्ही आपल्याकडं आलेलो आहोत आणि बोलावं तितकं थोडं, इतके अत्याचार झालेले.